समर्थनात मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। दादरमधील आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली होती। 6 तारखेला पोलीस कुठे होते असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी केला। पोलिसांनी माझा हात सोडलाय, गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं। 6 तारखेला हे कुठे होते, 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का मराठी मातीसाठी जातं याचा आम्हाला अभिमान आहे। सूर्याचा करणारे या दिवशी गप्प बसले होते, पण माझ्यासारख्या माणसाचा रक्त काढते यांच्यासाठी उभा राहिलो मी, यांच्यासाठी कोणाला नोटीस दिल्या या सगळ्या पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे। छुरी म्हणजे ते आरी आणली, त्याने आपण पाईप कापतो, त्या आरीनी ते दोरी कापासाठी आणि ते ताडपत्रासाठी आणली होती, कोणाला मारायला आणली नव्हती। आणि ज्याने जर तलवार जर त्यांना आणली असताना सभेमध्ये ते आमची लोक नव्हते, पण आमचे लोक दुसरे म्हणतात की आमचे नव्हते लोक, ते आमचेच लोक होते आणि आमचेच लोक होते। आमच्याच लोकांनी ते ताडपत्री काढली आणि ती दोरी खोडली लोकाला मारासाठी नी ते ताडपत्री कापासाठी। आजपर्यंत आम्ही विल्यापूरला आंदोलन केलं, आम्ही आमचं जैन मंदिर तोडलं, त्यावेळी बघा 40,000 पब्लिक आली होती, त्यावेळेला आम्ही शांतीपूर्वक आंदोलन केलं, एक पण शस्त्र काढला नाही। आताही आम्ही आंदोलन करू, आम्ही शस्त्र काढणार नाही। हे राजनीती करत आहे आणि या मराठी आणि मारवाडी लोकांना विवाद परत करत आहे। जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उगारणार आहेत हेही सांगा, हाच आमचा प्रश्न आहे। मग आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे, तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व ह्या प्रकार थांबले पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे। काही लोक मराठी लोक म्हणतात की महाराजांनी न्यायालयाचा अपमान केला। मी काय म्हटलं, आम्ही हा कोर्टाला मानत नाही, हायकोर्टला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टला जाऊ। सुप्रीम कोर्टला नाही झालं तर आम्ही एक कोर्ट आमच्याकडे अजून आहे, ते परमात्म्याचं, आम्ही अनशन करू। अरे ज्या कबुतरासाठी त्यांनी आपले प्राण दिले पूर्वाभावमध्ये आणि ते शांतीनाथ बनले, और माझं जर सौभाग्य असेल त्या कबुतरासाठी मराला और मला जर मोक्ष प्राप्त करता असेल तर त्या कबुतरासाठी मी मराला तयार पण आहे। कोण नेता मला काय म्हणते मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे। मी ह्या मुंबईवर आलो आहे, आंदोलनावर आलो आहे, कोणत्याही नेत्याची या कोण्या मंत्रीची मी प्रचार करायला आलो नाही आणि मला त्या मंत्रीची त्या नेत्यांची मला काही आवश्यकता पण नाही आहे। माझा पुरा जैन समाज जो ज्यूदिया समाज माझ्या संघ आहे, तर आमच्याच लोकांनी त्यांना नेता बनवलं ना। बस आमचे जे आता जे शब्द त्यांनी बोललेले आहे ते मला समर्थन देत नाही। जे लोक म्हणतात पहिली गोष्ट तर मी त्याला ओळखत नाही, 100 गोष्ट आहे, और जे म्हटलं असं ते त्यांचे विचार आहे, पण माझे विचार माझा जैन समाज माझ्या संघ आहे आणि 1 लाख से जास्त लोक माझ्या संघ अनशनला उतरणार आहे। नाही, माझं जर तुम्ही सभागृहातलं भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये काही हायकोर्टाचे देखील निर्णय झालेले आहेत, काही न्यायालयाचे निकाल झालेले आहेत आणि मी कबुतराच्या बाबतीमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की गिरगावमध्ये कोर्टाचा निर्णय झाला आणि तो कबूतरखाना बंद करावा लागला। पहिली गोष्ट 51 कबूतरखाने हे मुंबईमध्ये आहेत आणि एकही अधिकृत नाही आहे, तर त्यांना अधिकृत ठिकाण उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्यांना उद्यान तयार करून दिलं पाहिजे, त्यांची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, हे माझं भाषण आहे। त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे त्यांना करू दे, पण याच्यावर राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील बैठक घेतलेली होती आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली।